आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो. आता ह्या आवळ्यात व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते. आता हा आवळा तसंच खायचं म्हटलं तर थोडासा तुरट लागतो. मग अशा प्रकारे ह्याची आवळा कँडी केली तर अगदी लहान मुलं तर आवडीने खातात. तर मग करूयात चला आवळा कँडी. त्याच्यासाठी मी इथं 1 किलो आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्या चाळणीत ठेवलेला आहे. आणि एका गॅसवर पातेलं ठेवून ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ती चाळण 15 मिनटासाठी वाफलायला ठेवलेलं आहे. 15 मिनटानंतर हा आवळा चांगला वपललेला असतो. तर ह्याच्या पाकळ्या पूर्ण सगळ्या मोकळ्या झालेल्या असतात. हे थंड झाल्यानंतर ह्याच्या पाकळ्या पूर्ण मोकळ्या होतात, त्या सहज निघतात. ह्या आवळ्याच्या प्रत्येक पाकळी ही पूर्ण सुट्टी करून घ्यायची. ह्या सहज निघतात पण आणि त्यातला जो बी राहिलेला असतो तो काढून टाकून द्यायचा. आवळ्याच्या या पाकळ्या सोडवताना जास्त कष्ट लागत नाहीत, त्या सहज निघून जातात. तर हा बी बाजूला काढला की या सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. आता इथं मी 1 किलो आवळा घेतलेला, त्याच्यासाठी मी इथं गूळ हा 800 ग्रॅम घेतलेला आहे. त्यानंतर एक स्वच्छ असं कोरडं भांडं घ्यायचं. त्या भांड्यात अर्ध्या आवळ्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यावर अर्धा गूळ घालून घ्यायचा आणि हा गूळ घातल्यानंतर त्याच्यावर जो उरलेला आवळा होता तोही सगळा घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उरलेला सगळा गूळ घालायचा. आता हे सगळं साहित्य करताना त्याच्यात कुठेही पाण्याचा अंशही लागता कामा नये आणि हे सगळं साहित्य 3 दिवसासाठी तसंच ठेवायचं. या 3 दिवसात हा आवळा प्रत्येक दिवशी हलवून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. 3 दिवसानं एका भांड्यात चाळण घ्यायची आणि त्या चाळणीवर हा सगळा मुरलेला आवळा ओतून द्यायचा. हा आवळा पूर्ण निथळल्यानंतर मग ते सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि जो खाली राहिलेला जो असतोय गूळ आणि आवळ्याचं पाणी असतं, तेही आवळ्याचं पाणी खूप हेल्दी असतं. ग्लासभर गरम पाण्यात 2 चमचे हे आवळ्याचं पाणी घातलं आणि पिलं तर हे शरीरासाठी खूप हेल्दी असतं. आता जो मुरलेला आवळा होता तो एका कोरड्या पसरट ताटात घ्यायचा, तो पूर्ण पसरून घ्यायचा. हे सगळं पसरून झालं की याला मग 2 दिवसासाठी उन्हात ठेवून द्यायचं. आता ऊन असेल तर उन्हात फक्त 2च दिवस ठेवायचं आणि जर सावलीला वाळवायचं असेल तर ते 4 दिवस वाळवायचं. आता इथं आपण 2 दिवस उन्हात ही आवळा कँडी वाळवलेली आहे आणि ती पूर्ण थंड झाली की नंतर मग त्याच्यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरायची. आता इथं ही पिठी साखर भुरभुरणं ही ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर भुरभुरा, नाही तर तसंही छानच लागतं. आता इथं आपली तयार आहे मस्त अशी आवळा कँडी. अगदी मोठ्यांपासनं ते लहानांपर्यंत ही आवळा कँडी सगळ्यांना खूप आवडते. तर मग एक भरणी घ्यायची आणि ती भरणी ही पूर्ण कोरडी असावी, पूर्ण वाळलेली भरणी असावी आणि त्याच्यात हे आवळा कँडी ओतून द्यायची. तर सहज ही एक वर्षभर तरी आवळा कँडी टिकते. पण वर्षभर टिकण्यासाठी ही राहतच नाही, लगेच संपून जाते. तर व्हिटॅमिन सीने भरपूर अशी ही आवळा कँडी इथं तयार झालेली आहे. तर एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे ही आवळा कँडी सहज वर्षभर टिकणारी आणि सर्वांना आवडणारी ही अशी ही आवळा कँडी.